नोबडी बिलीव्स मी जेव्हा मी हे बोलते की मागचे 7 ते 8 वर्ष मी सर्दी आणि खोकल्यासाठी कोणतीही गोळी घेतलेली नाही आहे. सर्दी आणि खोकला होणं म्हणजे आपलं शरीर आपल्याला बाहेरच्या जीवाणूंपासून रक्षण करत असतं आणि या सर्दी खोकल्याला जर आपण औषधांनी कमी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. वी आर वर्किंग अगेन्स्ट आवर बॉडी. सो आपण आपल्या शरीराला कशा पद्धतीने मदत करू शकतो तर त्यासाठी फक्त 4 स्टेप्स करण्याची गरज आहे. त्यातली पहिली स्टेप म्हणजे स्टीम इनहेलेशन, वाफ घेणं. ते तुम्ही जर त्याच्यामध्ये थोडंसं तुळशीची पानं टाकली किंवा थोडंसं ओवा टाकला तर तुम्ही लवकर सर्दीपासून ठीक होऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जलनेती. तर जलनेती याच्यामध्ये हे योगिक टेक्निक आहे ज्याच्यामध्ये जलनेती पॉट हा स्पेसिफिकली यूज केला जातो, ज्याच्यामुळे तुमचं हे नाक पूर्णपणे मोकळं होतं. जे स्टफ्ड नोज असतं ज्याच्यामध्ये कफ भरून राहिलेला असतो तो पूर्णपणे मोकळं होण्यास मदत होते. तिसरी स्टेप म्हणजे सूत्रनेती. सूत्रनेती करताना एक थ्रेड वापरला जातो. तुम्ही ऑब्व्हियसली शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये तो थ्रेड तुम्ही नाकातून इन्सर्ट करून तोंडाद्वारे बाहेर काढायचा असतो आणि अशा पद्धतीने काय होतं की जे चोंदलेलं नाक आहे ते पूर्णपणे मोकळं होण्यास मदत होतं. आणि लास्ट आणि चौथी स्टेप म्हणजे आपण गार्गलिंग करणं. म्हणजे सर्दीनंतर जो खोकला आहे तो प्रिव्हेंट करायचा असेल तर गार्गलिंग हे तुम्ही मीठ आणि थोडीशी हळद टाकून करू शकता आणि ह्या 4 स्टेप जर तुम्ही रेग्युलरली फॉलो केला तर तुम्हाला कधीही औषधाची गरज पडणार नाही. दॅट्स माय गॅरंटी. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. अंटिल देन फॉलो फॉर मोर.